श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, भावबंदकीला बदलणं हे श्रीरामांना जमलं नाही, अर्जुनाला जमलं नाही, छत्रपती शिवरायांनाही जमलं नाही, ते पेशव्यांनाही जमलं नाही आणि म्हणून ते आपल्यालाही जमणार नाही. श्रोते हो, बदल आपण स्वतःत केला पाहिजे. कधी धाकटं असाल तर ते सहन करायला शिका आणि थोरले असाल तर माफ करायला शिका. श्रोते हो, किती भांडा पण प्रत्येकाचा शेवट हा भावबंदकीच्या खांद्यावरच होत असतोय. गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस हे कसे येणार आहेत हे कोणालाही सांगता येत नाही. म्हणून श्रोते हो, आयुष्यातील प्रत्येक क्षण हा हसत जगा. कारण नाती मोठी नसतात तर ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अपमानित करणाऱ्या व्यक्तींना नातेवाईक म्हणतात. आयुष्य किती सुंदर असलं तरी मैत्रीशिवाय अपूर्ण असतं. थोडं ऍडजस्ट करायलाही शिका. कारण प्रत्येक वेळी आपलंच खरं करायला पाहाल तर आयुष्य एकट्यानं काढायची वेळ येईल. नात्यात विश्वासाला जितकं महत्व आहे तितकंच महत्व एकमेकांच्या भावनांनाही देता यायला हवं. माणसानं कोणत्याच गोष्टीचा गर्व करू नये. कारण एक दिवस वेळ सगळ्यांची बदलत असते. हृदयाला आनंदानं भरून टाकणारी भावना म्हणजे प्रेम. इच्छा जरी आपल्या असल्या तरी काही गोष्टी आपल्या नसतात. स्वप्नातला संसार हा संसाराच्या स्वप्नापेक्षा वेगळा असतो. जी लोक आपल्या समोरील लाख समस्या बाजूला ठेवून सुखदुःखाच्या प्रसंगी नातं, दोस्ती आणि मैत्री टिकवण्यासाठी एकत्र येतात, तीच माणसं आपली असतात. जीवनात अनेक चढ उतार येतात, पण विचारांचा पाया भक्कम असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. अहंकार हा बाजूला ठेवला की आपुलकीचा स्पर्श मिळतो. कधी कधी तेही सोडून द्यावं. ज्याला आपण हक्कानं म्हणायचो हे माझं आहे. सौंदर्यापेक्षाही जास्त किंमत ही तुमचं चारित्र्य आणि तुमचा स्वभाव कसा आहे याला दिली जाते. पैशाच्या हव्यासापोटी रक्ताची नाती सुद्धा माणसाला फसवायला कमी करत नाहीत. प्रेम करणारे आयुष्यात खूप असतील, पण जपणारे मोजकेच असतात. रडणं हे भोगायचं असतं आणि हसणं उपभोगायचं असतं. जबाबदारी घेणं म्हणजे क्षणाक्षणाला दुसऱ्यांना सांभाळत पुढे जात राहणं. समजायला, समजून घ्यायला आणि समजावून सांगायला समजदारपणा लागतो. घरातील एका ज्येष्ठ व्यक्तीचा धाक अख्खं घर ताळ्यावर ठेवतो.
एका सुंदर नात्यासाठी दोन कला आल्या पाहिजेत. पहिली समजून घेण्याची आणि दुसरी समजावण्याची. सगळा काही वेळेचा खेळ असतो. किती प्लॅनिंग करा, शेवटी तेच घडणार जे वेळेला मान्य असतं. जखम करणारा विसरतो, पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य आणि प्रामाणिक असलं पाहिजे. जे उशिरा भेटतं ते शेवटपर्यंत सोबत राहतं. आपलं जीवन म्हणजे नीतीनं मांडलेला खेळ आहे. आपण त्यातील खेळणी आहोत. ती जशी आपल्याला खेळवते तसं आपण खेळतो. आपल्याला जिंकवायचं की हरवायचं हे तिनं आधीच ठरवलेलं असतं. गैरसमज आणि शंका या मानसिक आजारावर एकमेव गुणकारी औषध ते म्हणजे सुसंवाद. स्वभावानं भावनिक असणारी व्यक्ती आयुष्यात येणाऱ्या अनुभवाने कणखर होते. जास्त रागावणारी माणसं ही तीच असतात जी स्वतःपेक्षा जास्त तुमची काळजी घेतात. व्यक्तींचं मूल्य समजण्यासाठी एकतर त्या गमवाव्या लागतात किंवा कमवाव्या लागतात. नात्यातील दोघांचा समजूतदारपणा नातं अजून घट्ट करते. खऱ्या प्रेमात स्पर्श महत्वाचा नसतो. ती व्यक्ती आपल्या सोबत आहे यातच आनंद असतो. आवड ही कायम स्थिर असावी. पैसा जेव्हा नात्यांपेक्षा अधिक मौल्यवान होतो तेव्हा भावना आपल्या घराचा निरोप घेतात. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा.